नमस्कार. आज होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार, म्हणून सकाळी सकाळी लवकर उठून पटपट कामं आवरून घेतली सकाळची. इथं बटाट्याची भाजी केली होती, त्याचबरोबर चपाती वगैरे केली होती. मुलांचा टिफिन पॅक केला, मिस्टरांचा टिफिन पॅक केला आणि शौर्याला थोडंसं दूध दिलं आणि एक शेंगदाण्याचा लाडू दिला. सकाळी सकाळी त्याला खायला नकोच वाटतं, मग मी त्याला जबरदस्ती खायला घालत असते, हाताची भीती घालून. मग तो खातो सकाळचं. नंतर मग त्याला स्कूलमध्ये सोडलं आणि येताना थोडंसं सामान घेऊन आले. मी तर देवीसाठी कानातली आणि हे आणलं होतं, धूपकांडी वगैरे, नारळ, खडीसाखर, फुलं ते घेऊन आले होते. आणि घरात पण थोडंसं सामान होतं माझं गेल्या वर्षीचं. इथं माझ्याकडं अंतरायचं कापड जे असतं ना ह्याच्या चौरंगावरती, ते, त्याचबरोबर चुनरी, मुखवटा, पुस्तकं वगैरे पण होती देवीची आणि थोडंफार काय सामान होतं घरात. तर ते सामान सगळं काढलं आणि व्यवस्थित ठेवलं, आज लागणार होतं म्हणून. आणि केळी पण मी घेऊन आले होते. नंतर मग स्वराजचं आवरलं आणि स्वराजला सोडून आले. घरी आले आणि देवपूजा वगैरे करून घेतली. देवीची पूजा होती तर ती मी संध्याकाळीच मांडणार होती, महालक्ष्मीची. तर सारामृत वगैरे मला 12च्या आत कंप्लीट करायचं होतं, म्हणूनच संध्याकाळी पूजा मांडायची ठरवली. नंतर मग झोपले, थोडंसं सारामृत वगैरे वाचलं आणि दुपारी झोपले थोडंसं. आणि माझी मान वगैरे खूप दुखत होती आणि मला खूप कसं तरी होत होतं, म्हणून मी झोपले आणि झोपून उठले. एक पेन किलर खाल्ली, मस्त असं चहा वगैरे केला, चहा करून पिले. साबुदाणा दुपारी भिजवलेला तर तो मला करून खाऊच नाही वाटला, फळं वगैरेच खाल्ली आणि चिप्स वगैरे खाल्लेले, तर तो पण तसाच राहिला. संध्याकाळी मग चहा वगैरे घेतला आणि फुल एनर्जीने परत कामाला लागले. पितळेची भांडी होती तर ती साफ करून घेतली, भैया पावडरने क्लीन करून घेतली आणि मग छान अशी पूजा मांडायला घेतली. मी इथं चौरंगावरती एक वस्त्र अंतरलं आणि मग त्यामध्ये तांदळाची रास वगैरे घालून हळदी कुंकू टाकलं आणि छान असं देवी पण सजवून घेतली होती, कलशामध्ये पाणी वगैरे टाकून. त्याचबरोबर त्यामध्ये 1 रुपया सुपारी टाकली होती आणि छान असं सजवून घेतलं होतं. खूप प्रसन्न वातावरण झालं होतं. संध्याकाळच्या वेळेला खूप छान वाटत होतं. वाटायला लागलं की सकाळीच पूजा मांडायला पाहिजे होती, म्हणजे कसं दिवसभर घरात छान असं वातावरण राहतं. नंतर मग कापूर वगैरे जाळला आणि मस्त असं पूजा मांडली. बाहेर गेले, थोडंसं भाजीपाला आणायचा होता म्हणून. मी इथं कोथिंबीर घेऊन आले, टोमॅटो आणि पालक. मिस्टरांना टोमॅटो पाहिजे होता, कारण त्यांना हे करायचं होतं, पनीर टिक्का मसाला करायचा होता, म्हणून पनीर आणलं होतं डीमार्टमधनं. त्याचं काही करणंच झालं नव्हतं, मग ते आज करणार होते. मी शेवयाची खीर केली आणि देवीला नैवेद्य दाखवला आणि कहाणी वगैरे वाचून घेतली. तोपर्यंत मग मिस्टरांचं इथं भाजी बनवायचं चालू होतं, तर ते काही मला शूट घेऊ देत नव्हते. पनीर टिक्का मसाला खूप छान केली होती भाजी त्यांनी. नंतर मग मी चपाती वगैरे केली आणि मग छान असं जेवण केलं संध्याकाळचं. असं म्हणतात की कांदा लसूण घातलेलं भाज्या ज्या आहेत तर ते देवीला नैवेद्य दाखवू नयेत, म्हणून फक्त शेवयाची खीर दाखवली होती.